प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउंसलर. MCC deemed AIQ cap round 1, 2, 3, 4 round wise rules regulation. All India deemed university and All India 15% government and aims. MBBS and BDS कोर्स करता संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे होते, प्रत्येक फेरीनुसार नियम, महाविद्यालयाच्या पसंती क्रम विषयी सविस्तर माहिती. प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या व चौथ्या फेरीमध्ये करता येते. सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी प्रत्येक राऊंडला नव्याने महाविद्यालयाचे पसंतीक्रम म्हणजेच कॉलेजेस चॉईसेस फिलिंग करणे बंधनकारक आहे. रिपोर्टिंग म्हणजे काय? राऊंड 1 किंवा राऊंड 2 मध्ये मिळालेले महाविद्यालय सिक्युअर सुरक्षित ठेवून पुढील राऊंडमध्ये संधी घ्यावयाची आहे. त्यावेळेस मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये रिपोर्टिंग करून पुढील राऊंडमध्ये भाग घेऊ शकता. या प्रक्रियेला म्हणतात रिपोर्टिंग. जॉईनिंग म्हणजे काय? पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीमध्ये मिळालेले महाविद्यालय कन्फर्म करणे म्हणजेच पुढील कोणत्याही प्रवेश फेरीमध्ये भाग घेणे नाही. महाराष्ट्रातील व इतर सर्व राज्यातील डीम्ड युनिव्हर्सिटी व ऑल इंडिया 15% गव्हर्नमेंट कोटा या सर्वांसाठी एकच रजिस्ट्रेशन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन आहे. ऑप्शन एंट्रीसाठी तुम्ही अमर्यादित कॉलेज पर्याय निवडू शकता. महाविद्यालय अलॉटमेंट झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयाचे शिक्षण शुल्क व इतर शुल्क हे राष्ट्रीयकृत बँकेमधूनच डिमांड ड्राफ्टद्वारे भरण्यात यावे. त्या संदर्भातील एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पहा. तुम्ही तुमची निवड म्हणजेच चॉईसेस फिलिंग सेव्ह करून त्याची PDF व प्रिंटआउट घेऊन ठेवा. चॉईस फिलिंग लॉक करण्यासाठी शेवटच्या दिवशी दुपारी 4 पासून रात्री 12 वाजेपर्यंत टायमिंग दिला जातो. तुम्हाला लॉक करणे शक्य असल्यास करा, नाही करता आले तरी चालेल. ऑटो लॉक सिस्टीम आहे म्हणजे ते आपोआप लॉक होते. या संबंधीची माहिती MCCच्या माहिती पुस्तिकेमध्ये दिलेली आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये महाविद्यालय मिळाले आणि मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश न घेतल्यास सुरक्षा ठेव जप्त करण्यात येईल. अपात्र उमेदवार किंवा ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेले नाही असे विद्यार्थी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करू शकता. तिसऱ्या फेरीमध्ये जर महाविद्यालय मिळाले तर प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश न घेतल्यास पुढील सर्व प्रवेश प्रक्रियेमधून अपात्र ठरविले जाईल. ऑनलाईन कॅप स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये नव्याने महाविद्यालयाचा पसंती क्रम देणे बंधनकारक आहे. राऊंड 3 मध्ये भरलेले चॉईस फिलिंग ग्राह्य धरले जाणार नाही. शेवटच्या प्रवेश फेरीमध्ये महाविद्यालय मिळाल्यास घेणे बंधनकारक आहे. फ्री एक्झिट, होल्ड, अपग्रेडेशन. राऊंड 1 पहिल्या फेरीसाठी नियम. कॉलेज अलॉटमेंट झाले तर MCC पोर्टलवरून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा. अलॉटमेंट लेटरवरती नोडल ऑफिसरचा मोबाईल नंबर असेल त्या नंबरवरती त्यांच्याशी संपर्क करा. महाविद्यालयांमध्ये जाऊन रिपोर्टिंग अँड ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करा. मिळालेले कॉलेज आवडले असल्यास काय करायचे? दिलेल्या वेळेत जाऊन मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित करा म्हणजेच ॲडमिशन कन्फर्म करा. नो अपग्रेड सोबत घेऊन जाणे. अलॉटमेंट लेटर प्लस ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस फी डिमांड ड्राफ्ट. सर्व डॉक्युमेंट्स पेनड्राईव्हमध्ये PDF करून घेऊन जावा. अपग्रेडेशन म्हणजे काय? मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन राऊंडसाठी अपग्रेडेशन करिता अप्लाय करा. फ्री एक्झिट म्हणजे काय? मिळालेले महाविद्यालय तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही कोणतीही पुढील प्रवेश प्रक्रिया करायची नाही म्हणजेच घरीच थांबायचे. कॉलेज मिळाले नाही तर काय करायचे? पुढील राऊंडमध्ये भाग घ्या व पुन्हा नव्याने महाविद्यालयाचा पसंतीक्रम द्या. ज्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन दुसऱ्या फेरीसाठी अपग्रेड केलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीसाठी नव्याने महाविद्यालयाचा पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे. पहिल्या फेरीमधील केलेले चॉईस फिलिंग ग्राह्य धरले जाणार नाही. अशा प्रकारे राऊंड 01 मधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. राऊंड 2 दुसऱ्या फेरीसाठी नियम, प्रोसेस अँड सर्वांसाठी फ्रेश चॉईस फिलिंग आवश्यक. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीमध्ये रजिस्ट्रेशन केलेले नाही अशाच विद्यार्थ्यांनी
दुसऱ्या फेरीमध्ये रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. सीट अलॉटेड पण ॲडमिशन नाही घेतले तर सिक्युरिटी डिपॉझिट फॉरफिट होणार. नवीन कॉलेज मिळाले तर आवडले तर रिपोर्टिंग करून ॲडमिशन पूर्ण करा. अलॉटमेंट लेटर प्लस ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस DD चेक. राऊंड 1 मधून राऊंड 2 मध्ये अपग्रेडेशन नाही झाले तर राऊंड 1 मध्येच मिळालेले कॉलेज राहणार. तेच कॉलेज हवे असल्यास ॲडमिशन कन्फर्म करा किंवा राऊंड 3 साठी डिरेक्ट चॉईस फिलिंग करा. अपग्रेडेड नवीन कॉलेज मिळाले तर राऊंड 1 च्या प्रवेश घेतलेल्या कॉलेजमधून ओरिजिनल डॉक्युमेंट्स /DD घेऊन राऊंड 2 मध्ये मिळालेल्या कॉलेजला रिपोर्ट करा. नो फ्री एक्झिट. ॲडमिशन न घेतल्यास फीस फॉरफिट प्लस पुढील राऊंडला डिस्क्वालिफाय. कॉलेज मिळाले नाही पुढील राऊंडला भाग घ्या. राऊंड 3 तिसऱ्या फेरीसाठी नियम, प्रोसेस अँड रूल्स. न्यू रजिस्ट्रेशन अवेलेबल फॉर न्यू कॅन्डिडेट्स. सर्वांसाठी फ्रेश चॉईस फिलिंग आवश्यक. जर कॉलेज मिळाले नवीन किंवा जुने तर ॲडमिशन घेणे बंधनकारक आहे. ॲडमिशन घेण्यासाठी अलॉटमेंट लेटर प्लस ओरिजिनल कागदपत्रे प्लस DD चेक हे सर्व घेऊन जावे. जर अपग्रेड झाले राऊंड 1 किंवा 2 मधून तर सर्व मूळ कागदपत्र DD हे पूर्वीच्या कॉलेजमधून गोळा करून राऊंड 3 च्या कॉलेजला रिपोर्ट करा. नो फ्री एक्झिट, नो अपग्रेडेशन. पुढे राऊंड 3 नंतर अपग्रेड व रिझाईन करता येणार नाही. स्ट्रे वेकन्सी. लास्ट राऊंड ज्यांना अद्याप कॉलेज मिळाले नाही फक्त त्यांच्यासाठी फ्रेश चॉईसेस फिलिंग करणे कंपल्सरी आहे. राऊंड 3 मध्ये भरलेल्या महाविद्यालयाच्या चॉईसेस ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. कॉलेज मिळाले तर ॲडमिशन घेणे बंधनकारक आहे. ज्ञान गुरु काउंसलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउंसलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.